श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण गवारीची भाजी बनवणार आहे. तर आता आपण गवारी भाजून घेऊया. आधी तिला भाजून घ्यायची. आता आपण हलवून घेऊया. असे खालीवर करूया म्हणजे भाजल्या जाते. बघा, आपली आता गवारी भाजलेली आहे. ही गावरान गवारी आहे, खायला चवदार असते. हो का, कशी गवळी गवळी भाजलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया एका ताटात. हो का, अशी आपण ह्या ताटात काढून घेऊया. नंतर ह्याच्यावर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. आता आपण इथं 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया. बघा कशी तडतड करायला लागले. त्यानंतर जिरे टाकूया आणि आपण हे लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया. अशी तिला हलवून घेऊया. आता हलवून झालेले आहे. आता हिला खरपूस भाजून घेऊया. बघा, अशी खरपूस भाजलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया. हो का, आपण हळद टाकलेली आहे थोडी. त्याच्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया आणि असं परत हलवून घेऊया. आता आपली ही खरपूस भाजलेली आहे. आता गवारीची शेंग टाकून घेऊया. हो का, अशी गवारीची शेंग टाकून घेऊया आणि परत एकजीव करून असं हलवूया. बघा, असं हलवून घेऊया. नंतर असं पाणी टाकून घेऊया थोडं. जेवढी आपल्याला पाहिजे आपण तेवढीच बनवणार आहे. आपल्याला 2 माणसासाठी ही गवारीची शेंग बनवलेली आहे. तो घरात जास्त माणसं असतील तर तुम्ही हे गवारीची शेंग जास्त बनवू शकता. आमच्या घरात 2 जणी आहेत म्हणून मी 2च माणसाची बनवलेले आहे. आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. हो का, हे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. असे एकजीव करून घेऊया आणि वाफेवरती जरा हिला 15 मिनटं ठेवून देऊया म्हणजे ती वाफून निघेल. आपली गवारीची शेंग शिजलेली आहे. आपण चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी संग खाऊ शकतो. का तर ही गावरान गवारी आहे ना, खूप चवीची असते. माझ्या मैत्रिणींनो, नक्की एकदा अशी करून बघा आणि मला कमेंट करा, फॉलो करा.